पुढची बातमी बघूया। महावितरणने वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती दिली आणि महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे। याचिका दाखल केल्यानंतर MERC कडून तात्काळ स्टे ऑर्डर देण्यात आलेली आहे। तर 1 एप्रिल पासून विजेचे नवे दर लागू होणार होते। आता एप्रिल महिन्याच्या शेवटला पुनरावलोकन याचिका महावितरणने दाखल करणार आहे। महावितरणचा तोटा होत असल्याचं म्हणणं आहे, मात्र नियामक आयोगाने नफा दाखवत महावितरणच्या सर्वच गटातील ग्राहकांना दिलासा मिळालेला होता। आणि आता बातमी त्र्यंबकेश्वरमधून। त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांची भर दिवसा लूट होत असल्याचं समोर आलेलं आहे। मंदिराच्या परिसरात चारा विकणाऱ्या महिलांकडून भाविकांची लूट केली जाते। गाड्यांचा चारा असलेली एक जुडी 10 रुपयाला सांगून भाविकांच्या हातात 20 जुड्यांचा गठ्ठा दिला जातोय। या 20 जुड्यांच्या गठ्ठ्याला एकच जुडी समजून गाईला खायला देतात आणि यानंतर महिला या भाविकांकडे 20 जुड्यांचे 200 रुपये मागतात। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच यानंतर भाविक आणि चारा विकणाऱ्या महिलांमध्ये वाद होतात। यावेळेला महिला दादागिरी करत पैसे वसूल करतात। लुटारू महिलांच्या दादागिरीचा न्यूज 18 लोकमतने पर्दाफाश केलेला आहे। दरम्यान भाविकांच्या श्रद्धेशी आणि भावनांशी खेळत कुणी लुटमार करत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मी 10 रुपये सांगता आणि त्यांच्याकडून 120 रुपये घेतले तुम्ही आणि बळजबरी का बरं करता तुम्ही लोकांना एवढी? कोणी घेत नाही तुम्ही बळजबरी पोट भरणार नाही। तुम्ही बळजबरी का बरं करता लोकांना? नहीं है मेरे पास 50 तो देव नहीं दीदी अभी है नहीं तो कहाँ से दूँ 11 बंडल का 50 तो देगा कि नहीं देगा? हम चोरी नहीं के जो हमारे मेन दवा मांग रहे हम 3000 रुपये खरीद लाते नाची कितना भी उसको करना दे हम नहीं डरते किसी। या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।